नमस्कार ताईनो. या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून एक परिपत्रक काढण्यात आलं आहे सेविका ताईंसाठी. महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त सेविका ताईंना हा व्हिडिओ शेअर करा. 23 डिसेंबर 2025ला हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. आपल्याला डिटेलमध्ये बघायचं या परिपत्रकमध्ये अंगणवाडी सेविका ताईंना काय म्हटलं आहेत आणि कोणते सजेशन देण्यात आले, कोणती सूचना देण्यात आली या जी.आरच्या माध्यमातून ते सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे. विषय काय दिले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना तसेच राज्यातील इतर महिलांना आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण देण्याबाबत हे परिपत्रक आहेत. एकूण 4 संदर्भानुसार हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. आपल्याला शासन निर्णय काय आहेत आणि कोणतं प्रशिक्षण दिले जाणार आहेत सेविका ताईंना ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा, उपरोक्त विषयान्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये अनुदान देण्यात येते. या महिलांना तसेच राज्यातील इतर महिलांना आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण दिल्यानंतर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे व्यवस्थितरित्या गुंतवणूक करून आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करतील व यांचे अनेक फायदे लाभार्थी महिलेला मिळणार आहेत. यात पैशाचे व्यवस्थापन, भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येणार आहे, तसं आर्थिक सुनिश्चितता करता येणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना तसेच राज्यातील इतर महिलांना आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यास शासन निर्णय दिनांक 17/7/2025 नवे प्रशासकीय मान्यता देण्यात आले आहेत. तर व्हिडिओ जास्त लोंगणार आहेत, तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1 बाय 1 सर्व मुद्दे मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून ओमेगा सिस्टीम या प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 1 नुसार ओमेगा सिस्टीम यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे व संदर्भ क्रमांक 2 नुसार ओमेगा सिस्टीम ही संस्था व महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यात करार झालेला आहे. तर या कंपनीशी महाराष्ट्र शासनाचं त्या ठिकाणी करार झाला आहे. संदर्भ क्रमांक 3चे शासन परिपत्रक संदर्भ क्रमांक 4च्या पत्रानुसार अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण घेण्याबाबत खालील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. तर बघा, पहिलं सदर आर्थिक नियोजनाबाबतचे प्रशिक्षण सुमारे 1.10 लाख अंगणवाडी सेविकांसाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाची 553 संख्या विचारात घेऊन प्रकल्पनिहाय एकूण 553 गटामध्ये बॅच संस्थेमार्फत आयोजित करण्यात येईल. दुसरा मुद्दा, सर्व ऑनलाईन सत्रे गुगल मीटद्वारे घेतली जातील. म्हणजे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहेत. प्रत्येक गटाचे संस्थेमार्फत व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात यावे. अंगणवाडी सेवकांना त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून संपूर्ण प्रशिक्षणाबाबतची माहिती, रेकॉर्ड, लिंक्स, अभ्यासक्रम व प्रशिक्षणासंबंधी इतर सर्व अद्ययावत माहिती अपडेट व्हॉट्सअप ग्रुपद्वारे सहभागी अंगणवाडी सेवकांना पाठवण्यात येईल. तिसरा मुद्दा, प्रत्येक गटामध्ये संस्थेमार्फत प्रत्येकी 12 तास 45 मिनिटं म्हणजे 16 सत्र प्रशिक्षण ऑनलाईनच्या माध्यमातून आयोजित केले जाईल. पत्रकात नमूद केल्याप्रमाणे 45 मिनिटाची 2 सत्रे ऑनलाईन पद्धतीने घेतले जातील. त्याची वेळ दुपारी 3 ते 4:30 आणि 4:30 ते 6 अशी असेल. प्रत्येक अंगणवाडी सेविकेची उपस्थिती ऑनलाईन मॉनिटरिंग पोर्टलद्वारे नोंदवली जाईल. संदर्भासाठी सविस्तर वेळापत्रक कॅलेंडर यासोबत जोडले आहेत. चौथा मुद्दा, संबंधित अंगणवाडी सेवकांच्या मोबाईल नंबर सिस्टीममध्ये रजिस्टर असेल तोच वापरून अंगणवाडी सेविका सत्रात तसेच LMS मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये प्रवेश लॉग इन करू शकतील. पाचवा मुद्दा, सदर LMS मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे प्रशिक्षण व उजळणीच्या ऑनलाईन सरावाच्या अंगणवाडी सेविकांना करता येणार आहेत. सहावा मुद्दा, ज्यांचे सत्र हुकले आहे त्यांच्यासाठी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या लिंक शेअर करण्यासाठी एकच संपर्क व्यक्ती सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल. सर्व प्रशिक्षण सत्राचे रेकॉर्ड व्हिडिओ
सर्व व्हॉट्सअप ग्रुपचे उपलब्ध असतील, जेणेकरून अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण पूर्ण करण्यास तसेच उजळणी करण्यास मदत होईल. 7वा मुद्दा, सर्व अंगणवाडी सेविकांना या सत्रात उपस्थित राहतील याची दक्षता बालविकास प्रकल्प अधिकारी CDPO यांनी घ्यावी. 8वा मुद्दा, अंगणवाडी सेविकांच्या मोबाईल क्रमांक हाच त्यांच्या लॉगिन ID आहे. लॉगिन बघा, अंगणवाडी ताईंचं जे मोबाईल क्रमांक आहे, मोबाईल नंबरच लॉगिन ID आहे म्हणून वापरला जाईल. आणि CDPO यांनी अंगणवाडी सेविकांची यादी व त्यांचे संपर्क तपशील ओमेगा सिस्टीमला द्यावे जेणेकरून त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व्हिडिओ लिंक तयार करता येईल. मोबाईल क्रमांकामध्ये काही बदल असल्यास CDPO यांनी ओमेगा सिस्टीमला त्वरित सूचित करावे. 9वा मुद्दा, प्रशिक्षण जॉईन करताना सहभागींना तांत्रिक अडचणी आल्यास संपर्क साधण्यासाठी ओमेगा सिस्टीमच्या या क्रमांकाशी 74 10 72 44 37 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. प्रत्येक प्रकल्प घटकामध्ये प्रोजेक्ट ग्रुप ओमेगा सिस्टीम जास्तीत जास्त 4 सदस्यांचा समावेश करावा. 10वा पॉईंट आहे, जे सहभागी किमान 80% सत्रांना म्हणजे 16 पैकी 14 सत्रांना उपस्थित राहतील त्यांनाच प्रमाणपत्र सर्टिफिकेट दिलं जाईल. या पद्धतीने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे सेविकाताईंना. नंतर 11 ही 16 सत्रे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक सहभागीला त्यांनी शिकलेल्या गोष्टीचा सराव करण्यासाठी एका मोबाईल ॲपचा ॲक्सेस दिला जाईल. या मोबाईल ॲप लॉग इन करण्यासाठी त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर केला जाईल. संदर्भ क्रमांक 3चे परिपत्रक यासोबत जोडण्यात येत आहे. सदर परिपत्रकाचे व उपरोक्त सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी आपल्या अधीनस्थ असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण व आदिवासी यांना सूचना देऊन सर्व अंगणवाडी सेविकांच्या सोबत जोडलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रशिक्षण आयोजित केले जाईल व सर्व अंगणवाडी सेविका काळजीपूर्वक प्रशिक्षण पूर्ण करतील याची दक्षता घ्यावी. प्रशिक्षण प्रक्रियेसाठी प्रकल्प संचालक श्री योगेश यावलकर हे आपल्याशी संपर्क करतील. त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे. त्यांचा मोबाईल क्रमांक सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. सोबत संदर्भ क्रमांक 13 महिला बालविकास विभागाचे परिपत्रक, दुसरं प्रशिक्षणाचे वेळापत्रक, या पद्धतीने अंगणवाडी सेविकाताईंना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. आता ओमेगा सिस्टीम ही कंपनी आहे. या कंपनीशी आता तुम्हाला ते सुपरवायझर CDPO असेल ते तुमचं डाटा त्या ठिकाणी दिले जातील आणि तुमचं ऑनलाईन Google Meet याद्वारे तुमचं प्रशिक्षण दिले जाणार आहेत. तर या पद्धतीने तुमचं अटेंड करायचं सेविकाताईंनो. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकतात. जे तुमचं प्रश्न असतील त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद.